तर मित्रांनो, आता आहे टाईम आपल्या विस्टॉमच्या सर्व्हिसिंगचा. दिस इज द 4th पेड सर्व्हिस. आणि आत्ता आपले किलोमीटर्स जे आहेत ओडोमीटरवरती ते आहे 24,077. ॲक्च्युली 25,000ला ड्यू होणार होते, पण 6 months कंप्लीट व्हायला आले आहेत. अँड मी 1 yearची AMC घेतलेली. सो AMCच्या सर्व्हिसमध्ये माझी ही लास्ट सर्व्हिस जी आहे ती 11 जानेवारीपर्यंत ड्यू आहे. सो त्यामुळे मी आता निघालो आहे सर्व्हिसिंग करून घ्यायला. बिकॉज ॲज पर सर्व्हिस शेड्यूल 6 months और 5,000 किलोमीटर विच एवर इज अर्लियर अशी आपली सर्व्हिस शेड्यूल आहे. तर त्याच्यामुळे मी आता सर्व्हिसिंगला आलो आहे. मी राहतो तिथनं जवळ मला 2 सर्व्हिस सेंटर पडतात. म्हणजे आपल्या घराजवळ मला 2 सर्व्हिस सेंटर पडतात. एक आहे जे कांजूरमार्गला आहे आणि दुसरं जे आहे ते मुलुंडला. कांजूरमार्गचं तसं जास्त जवळ आहे, विदिन 2 or 3 किलोमीटर्सच्या आतमध्ये आहे. आणि हे जे मी मुलुंडला जिथे जातो आहे रिया सुझुकीचं आहे. तर त्यांचं सर्व्हिस सेंटर इकडनं ऑलमोस्ट 7 to 8 किलोमीटर्स पडतं मला घरापासून. बट मी गाडी घेतली ती रिया सुझुकीमधनं होती आणि स्टार्टिंगपासून सर्व्हिसमध्ये तिकडेच देतो आहे मी सर्व्हिससाठी. आणि मला सर्व्हिससुद्धा त्यांची बऱ्यापैकी आवडते. म्हणजे गाडीच्या सर्व्हिसिंगमध्ये अजूनपर्यंत मला सर्व्हिस रिलेटेड टेक्निकल रिलेटेड काही इश्यू नाही आवडलेला. सो जर सर्व्हिस चांगली करतायत तर सर्व्हिस सेंटर चेंज करण्याचा प्रश्नच येत नाही. सो तुम्हाला पण मी रेकमेंड करेल की मुलुंडचं जे सर्व्हिस सेंटर आहे तिथे सर्व्हिस खूप चांगली होते. मुंबईमध्ये हे जागोजागी कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, त्यामुळे इतका धूर असतो, धुरळा असतो हवेमध्ये. आणि तुम्ही मॉर्निंग टाईमला पाहाल ना तर खूप जास्त फॉगी पण होतं. आणि तो फॉग नाही आहे, तो स्मॉग आहे ॲक्च्युली. म्हणजे जे प्रदूषण आहे त्याचं आणि आपल्या धुक्याचं मिश्रण होतं आणि त्यामुळे ते विजिबिलिटीला डाऊन करतं आणि तो स्मॉग दिसतो. तर खूप खराब वातावरण आहे सध्या मुंबईमध्ये. हे बघा, सगळीकडे हे मेट्रोची कामं चालू आहेत, नवीन नवीन बिल्डिंग्स बनत आहेत, त्यामुळे सुद्धा सगळीकडे धुरळा आहे. म्हणजे जिथे बघावं तिकडे तुम्हाला धुरळा दिसेल. तर मित्रांनो, हा आपला न्यू इयरमधला पहिला ब्लॉग आहे आणि मी इतका वेळ बोलतो आहे तुमच्याशी पण तुमचं स्वागतच नाही केलं. तर सर्वप्रथम मी प्रसाद सावंत तुमचं सर्वात किंवा पहिल्या ब्लॉगमध्ये आपल्या या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. अँड तुम्हा सर्वांना सर्वप्रथम हॅपी न्यू इयर. आय नो खूप लेट झालं आहे हॅपी न्यू इयर विश करण्यासाठी, बट हा आपला पहिला ब्लॉग आहे त्याच्यामुळे हॅपी न्यू इयर तुम्हा सर्वांना. आणि मी सध्या जे व्हिडिओज ठेवले आहेत ते मंडेला मी एक व्हिडिओ, एव्हरी मंडे एक व्हिडिओ अपलोड करतो आहे. त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न करतो आहे की अजून व्हिडिओज मी अपलोड करू शकेन, मॅक्झिमम शूट करेन आणि तुम्हाला अजून कंटेंट द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुमच्याशी शेअर करायच्या आहेत मला, पण असा फुरसतमध्ये वेळ नाही भेटत आहे मला. आता हा एक अजून एक सिग्नल चालू आहे तरी लोकांना का हॉर्निंग करायचं असतं काय माहिती. पोचलो आहे आपण सुझुकीच्या सर्व्हिस सेंटरजवळ. तर पहिली गाडी आपली जाऊया सर्व्हिसिंगसाठी. अँड देन सर्व्हिसिंगला गाडी जाऊया अँड देन भेटतो मी तुम्हाला 5 hours later. सो फ्रेंड्स, फायनली गाडीची सर्व्हिस जी आहे ती झालेली आहे रिया सुझुकीच्या सर्व्हिस सेंटरला. सकाळी आपण 11 वाजता गाडी दिलेली अँड आता 4:20 आपल्याला गाडी भेटली आहे. वॉशिंग ठीकठाक केली आहे ॲज युज्युअल, पण गाडी चालवल्याचा फील कसा वाटतो आहे ते आपण ना आता जरा गाडी पळवूया. जरा मी एक काम करतो, डी रूट घेतो थोडा. आपण आतल्या रोडने जायच्या बदली हायवेने जाऊया आणि थोडीशी गाडी चालवून बघूया. सो आपण एक मोठ्या रूटने म्हणजे आपल्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेने जाऊया, बघूया गाडी सर्व्हिस झाली आहे ते कशी वाटते चालवायला. अँड तुम्हाला पण सांगतो
क्लचचं काम जे होतं केलं आहे, क्लचमध्ये खूपच जास्त प्ले झालेला, त्याच्यामुळे ना गाडी झटके देत होती उचलताना पण, आणि थोडंसं वाटत नव्हतं क्लच असं तुटत आलं आहे, वायर तुटत आली असा फील येत होता. आता थोडं बरं वाटतं आहे. आता फुल क्लच करून घेतली आहे गाडी, कारण की सध्या ट्रॅफिकमध्ये जास्त चालवत नाही आम्ही गाडीला, आणि क्लच प्ले काय नंतर पण ॲडजस्ट करता येतो. आता थोडी गाडी जास्त पळवू नाही शकत इथे, कारण की ब्रेक्स लागणार नाहीत. वॉशिंग आत्ताच केली आहे, ऑइल वगैरे आहे ब्रेक्सवरती, सो ब्रेक्स स्पॉन्जी लागत आहेत. तर थोडीशी चालली गाडी की ते ब्रेक प्रॉपर आपल्याला लागायला सुरुवात होईल, बट तोपर्यंत रे आपल्याला थोडीशी जपून जपून गाडी चालवावी लागेल. अँड सर्विस केल्याचा फायदा हा की गाडी ना एकदम फ्री होऊन जाते. म्हणजे जे थोडीशी हेवी जाणवत होती ना गाडी, आता नाही म्हटलं तरी लास्ट ऑइल चेंज वगैरे केलेलं होतं, म्हणजे लास्ट सर्व्हिस जी झाली ती ऑगस्टमध्ये झालेली. त्यावेळेला समथिंग 20,100 किलोमीटर्स होती गाडीचं रनिंग, आणि आताचे किलोमीटर्स आहेत 24,000, म्हणजे 4,000 किलोमीटर्स नंतरच मी केली आहे. बट गाडी एकदम मस्त स्मूथ होते ऑइल चेंज केल्यानंतर. आणि फ्रंटचं बेअरिंग पण काय माहिती त्यांनी सांगितलं जाम झालेलं, तर बेअरिंग पण चेंज केलं आहे, म्हणजे ॲडिशनल कॉस्ट एवढी बेअरिंगची वाढली आहे. तर त्यामुळे आपलं बिल जे आहे ना ते 2530, म्हणजे 2,530 रुपये एवढं बिल झालं आहे आपलं. आता बिलमध्ये काय काय केलं आहे, काय काय ॲड केलं आहे, कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करणं गरजेचं आहे, कुठल्या गोष्टी मी स्वतःहून ॲड ऑन म्हणजे करायला तयार झालो, तर ते सगळं तुम्हाला मी सांगेन. बट एकदा घरी पोचलो की आता मी सध्या गाडी चालवून बघतो, म्हणजे गाडीचा फील कसा आहे तो. आणि सर्व्हिस केल्यानंतर ना गाडी बघा एकदम स्मूथ झाली गाडी परत. म्हणून टाईम टू टाईम सर्व्हिस करणं गाडीला गरजेचं असतं, कारण की ऑइल जसं जसं जुनं होत जातं ना तसं इंजिन पण थोडं रफ चालायला लागतं, तुमचे ब्रेक्स वगैरे पण थोडे जाम व्हायला लागतात. त्यामुळे ॲटलिस्ट 6 महिन्यातनं एकदा सर्व्हिस करून घेणं गरजेचं आहे. भले तुमचं रनिंग असू दे किंवा नसू दे, सर्व्हिस तर करून घ्यायची. जर रनिंग फारच कमी असेल तर ॲटलिस्ट रेग्युलर एक जनरल चेकअप करून ब्रेक्स वगैरे क्लीन करून घ्यायचे. रनिंग जर जास्त असेल तर मग सरळ ऑइल चेंज करून घ्यायचं किलोमीटरच्या हिशोबाने आणि सर्व्हिस करायची. 2 मिनटं इथे साईडला घेतो आणि ग्लोव्ज घालतो पहिले, कारण की हायवेला ना दगड वगैरे उडतात. नकलगाडमध्ये तसे वाजतात, पण कधी कधी एखादा दगड उडून हातावर बसला तर लफडी. आणि बाईक सर्व्हिस केल्यानंतर बघा त्याची रामसूम पळते. तर मित्रांनो, सर्व्हिस नंतर ना गाडी एकदम मस्त फ्री झाली आहे. म्हणजे कुठेही मला अजून तरी काही असं कमतरता राहिली असं वाटत नाही. ब्रेक्स पण इनिशियल जेव्हा मी गाडी काढली तेव्हा थोडे स्पॉन्जी होते, आता थोडी चालवल्यावर ब्रेक्स पण प्रॉपर लागत आहेत. आणि हायवेला मी एक 100 टच केली गाडीला एकदम स्मूथली. बेअरिंग चेंज केली आहे ती पण एकदम प्रॉपर, म्हणजे असं व्हील रोटेशनमध्ये फरक जाणवतो आहे मला. म्हणजे मला ते ॲक्च्युअल म्हणजे पहिलं जाणवत नव्हतं, पण आता बऱ्यापैकी फरक जाणवतो आहे. आणि ऑइल चेंज केल्यामुळे ना एकदम स्मूथ झाली आहे गाडी. तर मी पण तुम्हाला सजेस्ट करेन की टाईम टू टाईम सर्व्हिस करत राहा, कारण की तुम्ही जेवढं गाडीला जपाल ना तेवढी तुम्हाला गाडी जपेल, तेवढं कमी काम काढेल आणि तुम्हाला गाडी टाईम टू टाईम तुम्हाला सर्व्हिस देत राहील. म्हणजे कळतं ना, तुम्ही गाडीची सर्व्हिस करा प्रॉपर, गाडी तुम्हाला सर्व्हिस देत राहील. जसं आपण माणसाला टाईम टू टाईम काळजी घेतली की तो आपल्याशी जसं चांगलं वागतो, तसंच आपल्या गाडीबद्दल पण वागलं तर खूप छान राहतं. आता विस्ट्रॉमने मला ऑलमोस्ट 24,000ची जी साथ दिली आहे ना, खूप म्हणजे खूप मस्त आमचं रिलेशन आहे विस्ट्रॉम आणि माझं. आणि आता सर्व्हिसनंतर ती अजून फ्री झाली आहे आणि अजून खूप आम्हाला एकत्र प्रवास करायचा आहे.
मी काही नवीन ॲक्सेसरीज पण गाडीवरती इन्स्टॉल करणार आहे. त्यातली एक ॲक्सेसरी मी ऑलरेडी इन्स्टॉल केली आहे. म्हणजे ऑलमोस्ट गाडीमध्ये ना मला सध्या फक्त एक ॲक्सेसरी मी इन्स्टॉल नाही केली आहे, म्हणजे जी माझ्या गरजेमध्ये मला अजून तरी वाटली नाही आहे, जी लाँग टुरिंगलाच मला फक्त लागेल. ती पण डिपेंड्स. ती ॲक्सेसरी सोडली तर बाकी सर्वच्या सर्व ॲक्सेसरीज मी इन्स्टॉल केलेत गाडीमध्ये. मुंबईमधले हे इंटरनल रोड्स आहेत ना, एकतर इथे कामं पण होत नाहीत आणि एवढे नॅरो आहेत ना. आता इंडस्ट्रियल एरिया आहे काइंड ऑफ, सो ट्रॅफिक पण खूप जास्त असतं. त्यामुळे गाडी चालवणं ना अक्षरशः कठीण होऊन बसतं आहे या रोड्सवरती. तुम्ही गाडी पार्किंगमध्ये घेऊन जातो आणि तुम्हाला ना आपली बिल किती झालं आहे, त्यामध्ये काय काय होतं, काय काय केलं आहे ते सर्व तुम्हाला सांगतो. सो फ्रेंड्स, आपण आलो आहे आता. इथे गाडी आपली पार्क केली. टॉप बॉक्स मी ठेवला आहे घरी, तो नंतर लावूया. आधी बघूया इथे 2530 हे आपलं टोटल बिलिंग झालेलं. त्यामध्ये काय काय झालेलं ते बघा. पार्ट्समध्ये आपल्याला दाखवतं आहे फुल्ली सिंथेटिक ऑइल एक्स्ट्राचं 10W40 जे लागतं आपल्या गाडीला 1.2 लिटर. त्याची कॉस्ट आहे 875 रुपीज. त्यानंतर ऑइल फिल्टर आहे 70 रुपीजचा. इंजिन फ्लश मी ॲड करायला सांगितलेलं. पेट्रोल ॲडिटिव्स जे त्यांनी मला विचारलेलं, म्हटलं ठीक आहे ॲड करा. त्यानंतर कन्झ्युमेबल्स, चेन ग्रीसिंग आणि बॅटरी कोटिंग. चेन ग्रीसिंग मी एकदा तरी म्हणजे जेव्हा सर्व्हिसला जातो तेव्हा सर्व्हिस सेंटरला करून घेतोच, कारण की ते लोक एकदम प्रॉपरली क्लीन करतात. त्यासाठी मी त्यांच्याकडे देतोच एकदा. आणि जी मेन गोष्ट जी चेंज झाली आहे ती बेअरिंग रिअर व्हील. ॲक्च्युली फ्रंट व्हीलचं बेअरिंग चेंज झालं आहे. त्यांनी रिअर व्हीलचा पार्ट कोड का टाकला माहीत नाही, बट त्यांनी मला फोन केले तेव्हा फ्रंट व्हीलचं सांगितलेलं. तर फ्रंट व्हीलची बेअरिंग चेंज झाली आहे. त्यानंतर पार्ट्सची टोटल जी आहे ती 1940 रुपीज झाली आहे आणि लेबरची टोटल जी झाली आहे ती 590 रुपीज. आता लेबरमध्ये त्यांनी काय काय ॲड दिलं आहे इथे खालीच आहे. ब्रेक ओव्हरहॉल त्याचे 295 रुपीज लावले आहेत आणि व्हील बेअरिंग रिपेअरचे 295. म्हणजे असा एक टोटली 590 रुपयाचं त्यांनी लेबर लावलं आहे आणि 1940 रुपीजचे स्पेअर्स. तर मित्रांनो, अशी काहीशी सर्व्हिस कॉस्ट आपल्याला आपल्या विस्टॉमच्या 4th पेड सर्व्हिसमध्ये लागलेली आहे. तर यातली कोणती कॉस्ट आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं हे पेट्रोल ॲडिटिव्ज आहे ते ॲडिशनल असतं. इंजिन फ्लश आहे हे तुम्ही घ्यायचं न घ्यायचं या दोन गोष्टी तुमच्यावर डिपेंड असतात. इंजिन फ्लश मोस्टली 10,000 किलोमीटर्स नंतर गरजेचं आहे, पण मी प्रत्येक सर्व्हिसला करून घेतो. त्यानंतर पेट्रोल ॲडिटिव्ज प्रत्येक वेळेला टाकायची गरज नसतात, पण ते सुद्धा मी टाकून घेतो. कन्झ्युमेबल्स तो एक चार्ज त्यांच्याकडनं लागतोच. चेन ग्रीसिंग तुम्ही जर स्वतः करत असाल एकदम क्लिअरली किंवा एकदम प्रॉपरली क्लीन आणि ग्लूप करत असाल तर तुम्हाला चेन ग्रीसिंगची गरज नाही आहे. बॅटरी कोटिंग तीसुद्धा, कारण की बॅटरी मी कधी ओपन करत नाही, त्याच्यामुळे बॅटरी कोटिंगसुद्धा मी कंपनीमध्येच करून घेतो. तर ह्या ज्या 3-4 गोष्टी आहेत ज्याची कॉस्ट तुम्ही बघाल एक 400 to 500 रुपीजचे जे चार्जेस आहेत ते 500 रुपीज तुम्ही स्वतः जर या गोष्टी करत असाल तर ते तुम्ही वाचवू शकता. बट मी सर्व्हिस सेंटरमधनं ते करून घेणं जास्त प्रिफर समजतो, त्याच्यामुळे मी त्या गोष्टी करून घेतो. जर तुम्ही त्या गोष्टी करत नसाल तर तुमचं बिल जे आहे आणि व्हील बेअरिंगची जी कॉस्ट आपल्याला लागलेली आहे ती म्हणजे 354 रुपीजचं व्हील बेअरिंग आणि 295 रुपीजचा त्याचा लेबर चार्जेस, म्हणजे अप्रॉक्सिमेटली ते 650 रुपये. सो ते 650 रुपीज आणि हे 500 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1100 रुपये कमी होतील या सर्व्हिसमधनं. आणि तुमचा एक अप्रॉक्सिमेट 1400 रुपयापर्यंत तुमची सर्व्हिस कॉस्ट जाते बेसिक सर्व्हिसमध्ये. पेडमध्ये असेल तर पेड सर्व्हिसचा लेबर जो आहे तो तुम्हाला ॲडिशनल लागेल. आता पेड सर्व्हिसच आहे, पण AMC घेतल्यामुळे त्याचे चार्जेस मी तुम्हाला आता सांगू शकत नाही, कारण की मी एकदाही म्हणजे लेबर चार्ज देऊन अशी सर्व्हिस केली नाही. मी फर्स्ट टाईममध्येच पेड सर्व्हिसची जे 4 सर्व्हिसची AMC असते ती घेतलेली. इयरली त्यांच्या 4 सर्व्हिस असतात आणि आपल्या गाडीचं रनिंग जास्त असल्यामुळे मी ती करून घेतलेली. सो बघूया, यापुढे मी आता घेतली नाही आहे, त्याच्यामुळे पुढच्या सर्व्हिसला जेव्हा जाईन तेव्हा तुम्हाला लेबर कॉस्ट किती लागते ते सुद्धा मी सांगू शकेन. तर आता या व्हिडिओला मी इथेच थांबवतो. मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो. बाय बाय, टेक केअर अँड राईड सेफ.